श्री स्वामी समर्थ समर्थ महाराज म्हणतात, माझ्या भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या आयुष्याचा विचार बदलू शकते. बाळा, अनेक दिवसांपासून तू एका गोष्टीसाठी झगडतो आहेस. कधी मनात आशा येते तर कधी निराशा. कधी वाटतं की आता सर्व काही ठीक होईल तर कधी वाटतं की माझं नशीबच खराब आहे. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तू जे मागतो आहेस त्यासाठी स्वतःला तयार केलं आहेस का? कारण प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याआधी माणसाची परीक्षा घेतली जाते. लक्षात ठेव, ज्याला मोठं झाड व्हायचं असतं त्याला आधी वादळ सहन करावं लागतं. ज्याला चमकायचं असतं त्याला आधी अग्नीतून जावं लागतं. आणि ज्याला यशस्वी व्हायचं असतं त्याला आधी अपयशाचा सामना करावा लागतो. माझ्या भक्ता, तू जे दुःख अनुभवतो आहेस ते तुझ्या नाशासाठी नाही, ते तुझ्या घडण्यासाठी आहे. आज तुझ्या अडचणीत आहेस तीच उद्या तुझी ताकद बनणार आहे. म्हणून संकटाला शत्रू समजू नको, ते तुझा शिक्षक आहे. जर गेल्या काही दिवसात तुला वारंवार एखादी जुनी आठवण येत असेल, जर एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या कामाची आठवण सतत मनात येत असेल, तर अचानक तुला नवीन सुरुवात करण्याची इच्छा होत असेल, तर समज तुझ्या आयुष्यात बदलाची वेळ जवळ येत आहे. पण बाळा, बदलाची भीती बाळगू नकोस. कारण जेव्हा जुने दरवाजे बंद होतात तेव्हा नवीन मार्ग तयार होत असतात. फक्त ते पाहण्यासाठी विश्वासाची गरज असते. तू सतत विचार करतोस की माझी प्रार्थना ऐकली जाते का? मी तुला सांगतो, मनापासून केलेली एक प्रार्थना 1000 शब्दांपेक्षा मोठी असते. तुझे अश्रू मला दिसतात, तुझा संघर्ष मला दिसतो, तुझं मौन सुद्धा मला दिसतं. म्हणून स्वतःला एकटं समजू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. माझ्या भक्तांनो, आजपासून एक सवय लावा. सकाळी उठल्यावर पहिला विचार भीतीचा करू नका. पहिला विचार विश्वासाचा करा. कारण जसा विचार तसं जीवन. नकारात्मक विचार अंधार वाढवतात, सकारात्मक विचार प्रकाश निर्माण करतात. आणि लक्षात ठेवा, चमत्कार अचानक होत नाही. चमत्कार दररोजच्या छोट्या प्रयत्नांमधून जन्म घेतात. म्हणून आज एक पाऊल टाक, उद्या दुसरं पाऊल टाक आणि विश्वास ठेव. जिथे तुला वाटतं की रस्ता संपला आहे, तिथूनच नवीन प्रवास सुरू होणार आहे. आज मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या मनातील चिंता कमी हो, तुझ्या घरात आनंद नांदो, तुझ्या प्रयत्नांना यश मिळो आणि तुझ्या आयुष्यात अशी वेळ येवो की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांसाठी धन्यवाद, कारण त्यांनीच मला मजबूत बनवलं. बाळा, धीर सोडू नकोस, विश्वास सोडू नकोस, कारण तुझ्या आयुष्यातील सुंदर दिवस अजून यायचे आहेत.